नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत लोहगड किल्ल्याला भेट द्यायला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ला पुणे शहरापासून सुमारे 52 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या भव्य किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विस्तारलेल्या या लोहगड किल्ल्याची उंची जवळपास 3400 फूट उंच आहे. छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या उपयोगी पडणारा हा लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये विभागला गेला आहे. सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला लोहगड हा बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर 5 वर्षे मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राजांचे उदय पतन पाहिले आहे. लोहगडाचे अनेक मनमोहक पैलू आहेत. त्यापैकीच एक म्हणजे किल्ल्याची प्रभावित करणारी वास्तुकला आहे. तटबंदी, बुरुज, दरवाजे हे प्राचीन वास्तुकलेचे बुलंद पुरावे आहेत. किल्ल्यावरील मंदिरातील उत्कृष्ट आणि किचकट असे कोरीवकाम हे प्राचीन अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावाच देतात. इसवी सन 1479 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. असे सांगितले जाते की सुरतेच्या लुटेतून आणलेली सर्व संपत्ती ही नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावरच ठेवली होती. 1713 साली लोहगड शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्या हवेली केली. पुढे हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. तर नंतरच्या काळात 1803 मध्ये लोहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. लोहगडावर चढण्यासाठी 3 मार्ग आहेत. मल्लवळी मार्ग हा मार्ग सर्वात सोपा आणि लोकप्रिय आहे. दुसरा मार्ग लोणावळा मार्गे हा मार्ग थोडा कठीण आहे, परंतु तो अधिक नयनरम्य दृश्य प्रदान करतो. तिसरा मार्ग काळे कॉलनी मार्ग हा मार्ग सर्वात कठीण आहे आणि तो अनुभवी ट्रेकरसाठीच योग्य आहे. लोहगड किल्ला हा अति मजबूत आणि बुलंद आहे. जवळच असणारे भाजे आणि बेडशे
ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिले आहेत. 1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना लोहगड दिला. 1720 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. नाना फडणवीसांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. 1803 मध्ये इंग्रजांनी किल्ला घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल पॅथरने लोहगड जिंकला आणि मराठ्यांनी गड रिकामा केला. गणेश दरवाजा याच्या डाव्या उजव्या बुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे, तर दरवाजावरील गणपती मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले आहे. हा गडाचा पहिला दरवाजा आहे. 1770 मध्ये नाना फडणवीस यांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानाने पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इसवी सन 1789 मध्ये नानाने किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी 16 कोन असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला. त्याचा अर्थ असा, शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडू बल्लाल नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुरेंच्या निगराणीत लोहगडावर आणले. 1800 मध्ये नित्सुरेंचा कैलासवास झाला. 1802 मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818ला
जनरल पॅथरने लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. लोहगडाला जाण्यासाठी तुम्ही पुणे किंवा मुंबईहून मलवडी स्टेशनला उतरू शकता. तेथून भाजे गावातून जाणारी वाट तुम्हाला लोहगडाला नेईल. ही वाट मोठी आणि चांगली आहे. 1.5 तास चालल्यानंतर तुम्ही गायमुख खिंडीला पोचाल. खिंडीतून उजवीकडे वळाल्यास तुम्हाला लोहगड आणि डावीकडे वळाल्यास विसापूर किल्ला भेटेल. लोहगडात प्रवेश करताना तुम्हाला 4 दरवाजे पार करावे लागतात. लोणावळ्यावरून तुम्ही तुमच्या गाडीने किंवा दुचाकीने थेट लोहगड वाडीला जाऊ शकता. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला लोहगड वाडीचा रस्ता सापडेल. ही वाट थोडी उंचावरची आणि वळणदार आहे. या वाटेवर जाण्यासाठी तुम्हाला साधारण अर्धा तास लागेल. लोणावळ्याहून येथे एस.टी. बस नाही, म्हणून तुम्हाला स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे किंवा तुम्ही लोणावळ्यावरून जीपनेही जाऊ शकता. काळे कॉलनीपासून लोहगडाला जाण्यासाठी तुम्ही पवना धरणाकडे जाऊ शकता. तेथून एक रस्ता तुम्हाला गायमुख खिंडीत नेईल. या खिंडीच्या बाजूला टेकडीवरून एक छोटासा मार्ग लोहगड वाडीला जातो. या मार्गाने तुम्हाला किल्ल्यावर पोहोचायला साधारण 2 तास लागतील. गणेश दरवाजातून पायऱ्या चढून महादरवाजाकडे जाताना महादरवाजाच्या खालच्या बाजूला असलेल्या बुरुजाच्या आत जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर एक शौचकुपी पाहायला मिळते. या शौचकुपीच्या पुढे
तळघरात बांधलेल्या 2 खोल्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर बुर्जाचा तटबंदीत छोटासा दरवाजा आहे. त्यातून बाहेर पडल्यावर कड्यात एक गुहा आहे. सैन्यांना इथे सांगायचं. नारायण दरवाजा हा गडावरील दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा नाना फडणवीसांनी 1789 साली बांधला आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत. या दरवाजाच्या काटकोनात हनुमान दरवाजा आहे.
समोर दिसणारी वास्तू म्हणजे धान्याची कोठी, जिथे पूर्वी धान्य साठवून ठेवण्यात येईल. हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. मजबूत दगडांनी बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे. या दरवाजा दोन्ही बाजूस सर्वाच्या प्रतिमा कोरल्या आहेत. हा दरवाजा हा लोहगडचा मुख्य दरवाजा होय. दरवाजावर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते. या महादरवाजाचे बांधकाम देखील नाना फडणवीस यांनी 1790 ते 1794 या दरम्यान केली आहे.
हा दरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोवारखान्याचे भग्न अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचे घाणी आहे. दर्ग्या शेजारीच आपल्याला सदर पाहायला मिळते. गडावरील सर्वच ठिकाणी दिशादर्शक पुरातत्व खात्याने लावले आहेत. दर्ग्याच्या थोडे पुढे गेल्यास एक उंचवटाचा भाग लागतो. तेथे आपल्याला ध्वजस्तंभ पाहायला मिळतो. ह्या मारुती मंदिरासमोरच एक जुने असे प्राचीन असे शिवमंदिर आहे. चला तर मग आपण त्याचे दर्शन घेऊया. महादेवाच्या मंदिराच्या समोर त्र्यंबक हा अष्टकोनी तलाव आहे. शिवमंदिराच्या समोरच सरळ रेषेत चालत गेल्यावर हा तलाव लागतो. या तलावाला 8 कोन आहेत. गडावरील महादेवाच्या म्हणजेच शिवमंदिराच्या समोर सरळ रेषेत चालत गेल्यानंतर एक तलाव लागतो. तो अष्टकोनी तलाव होय. या तलावाला 8 कोन आहेत.
गडावर आपल्याला पाण्याची टाकी भरपूर दिसतात, पण ही गडावरील पिण्याची पाण्याची एकमेव सोय आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे आल्यावर तेथून पुढे 15 ते 20 मिनिटं चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे म्हणजे 16 कोणी आहे. लोहगड किल्ल्यावर अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी आहेत. विशेषतः नाना फडणवीस यांनी किल्ल्याच्या पुनर्बांधणीच्या काळात अनेक टाक्या आणि पायरी विहिरी बांधल्या होत्या. त्यामुळे किल्ल्यावर पाण्याची चांगली सोय होती. किल्ल्यावर विविध प्रकारच्या टाक्या आढळतात, जसे की अष्टकोनी तळे आणि 16 कोनी तळे, जे जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट नमुने आहेत. या टाक्यांचे मुख्य उद्देश किल्ल्यावरील रहिवासी, सैन्य आणि इतर कामांसाठी पिण्याचे आणि वापराचे पाणी पुरवणे हा होता. तसेच किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची होती. लोहगड किल्ल्यावर आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. गडावर आपल्याला अनेक चुन्याच्या घाण्याचे अवशेष पाहायला मिळतात. तलावाच्या पुढे चुन्याचा घाणा डाव्या बाजूला पाहायला मिळतो, तर उजव्या बाजूला एक पाण्याची टाक आहे. लोहगड किल्ल्यावर आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. गडावर सीता गुहा ही एक गुहा आहे, जी सीतेच्या नावावरून प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की राम, लक्ष्मण आणि सीता यांनी या गुहेत काही काळ वास्तव्य केले होते. लोहगड किल्ल्यावर आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके पाहायला मिळतात. लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पाहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस तो पहारेकरांच्या नजरेआड जात नाही. तो व्यवस्थित हेरला जातो. लोहगडाचा हा द्वारसमूह आगळा वेगळा आहे आणि विचारांती बांधला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरुजावरून हा सर्व मार्ग निहाळता येतो. गडाच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे. लोहगड किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी जवळच विसापूर किल्ला किंवा
संबळगड किल्ला बांधलेला आहे. नाणे मावळ व पवन मावळ मध्ये वसलेल्या लोहगड किल्ल्यावरून पवना धरणाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना अनुभवायला मिळते. लोहगडावरील विंचूकाटा हा लक्ष्मीकोटीच्या पश्चिम दिशेला आहे. विंचूकाटा हा लोहगडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या विंचूकाट्याची लांबी ही जवळपास 1500 मीटर लांब तर रुंदी 30 मीटर रुंद आहे. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे. लोहगडावरील डोंगराची लांब सोंड ही दिसायला विंचवाच्या नांगीसारखी दिसते, म्हणून त्याला विंचूकाटा असे म्हटले जाते. अरुंद व लांबलचक पसरलेल्या टेहाळणी बुरुजासारख्या विंचूकाट्यावरून पर्यटक सभोवतालचा निसर्ग सौंदर्य मनसोक्त अनुभवू शकतात. अष्टकोनी तलाव पाहून झाल्यावर पुढे एक पिराचे थडगे लागते. तेच घ्या ना, मग की वरनं बघितलं ना आपण ते बरं का. समोर दिसणारी वास्तू म्हणजे लक्ष्मीकोटी. गडावरील लक्ष्मीकोटीत अनेक खोल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला सर्व खजिना हा लोहगडावरील याच लक्ष्मीकोटीत ठेवला होता. ही लक्ष्मीकोटी आजही आपल्याला गडावर पाहायला मिळते. येथे राहण्याची सोय होते. 30 ते 40 जण आरामात राहू शकतात. लोहगड किल्ल्यावर एक मोठी गुहा आहे, ती म्हणजे लक्ष्मीकोटी, जी पूर्वी खजानासाठी वापरली जात असे, विशेषतः नाना फडणवीस यांच्या काळात. आणि आता ती पर्यटकांना आकर्षित करते, ज्यात सुमारे 50 लोक बसू शकतील इतकी जागा आहे. जो किल्ला आणि त्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लक्ष्मीकोटी ही एक मोठी गुहा असून किल्ल्यावरील खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. लक्ष्मीकोटीत अनेक खोल्या आहेत. नाना फडणवीस यांचा खजिना इथे ठेवला जात असे. हे या जागेचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवते. ही एक मोठी नैसर्गिक गुहा असून ट्रेकरसाठी एक आकर्षणाचं केंद्र आहे. गडावरील आपल्याला घोड्यांची पागा देखील पाहायला मिळते. लोहगडवरील
घोड्याची पागा ही एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यांना ठेवले जायचे. ही जागा सातवाहन काळातील लेणी असून गडाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. जिथे पागा बांधण्याची प्रथा होती जे मराठा सैन्याचे सामर्थ्याचे प्रतीक होते आणि गडाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे होते. हे ठिकाण शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात आहे जिथे घोड्यांची निगा राखली जायची आणि मराठा घोडादळाची शक्ती येथे केंद्रित होती. घोड्याची पागा हे प्रत्यक्षात सातवाहन काळातील एक लेणी म्हणजेच गुहा आहे जे गडावर आजही दिसते. लोहगड किल्ल्यावर हे एक प्रमुख आकर्षण आहे जे ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे आणि गडाच्या इतिहासाची साक्ष देत आहे. आपल्याला लोहगडावर अनेक उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा अद्भुत प्रवास लोहगड किल्ल्याचा. इतिहास, निसर्ग आणि स्वराज्याची शान एकत्र अनुभवण्याची ही जागा खरंच अविस्मरणीय आहे. तुम्ही लोहगड किल्ल्यावर गेला आहात का? खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात अजून एका जबरदस्त किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक ठिकाणी. धन्यवाद. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.